नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर 12वीला शिकत असाल किंवा तुमची 12वी झाली असेल आणि येणाऱ्या शैक्षणिक वर्ष म्हणजे 2025-26 या वर्षामध्ये तुम्हाला 12वीच्या बेसिसवरती प्रोफेशनल कोर्सला ॲडमिशन घ्यायची असेल, जसे की इंजिनिअरिंग असेल, लॉ असेल, ग्रॅज्युएशनच्या बेसिसवरती बी.एडला ॲडमिशन घ्यायची असेल, अशा पद्धतीचे विविध प्रोफेशनल कोर्सला ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला जी काही CET एक्झाम आहे ती द्यावी लागते. तर हे CET एक्झामसाठी जी काही रजिस्ट्रेशन आहे ते सुरू झालेले आहे. काही कोर्सेससाठी बाकी आहे, तर ते सुद्धा लवकरच सुरू होणार आहे. तर याआधी तुम्हाला तुमचं जे काही बेसिक रजिस्ट्रेशन CET पोर्टलवरती असणं गरजेचं असते. तर हेच जे काही CET पोर्टलवरती रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने केलं जाते या व्हिडिओच्या माध्यमातून आज संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत हा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. माहिती उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण वाटल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि इतर मित्रांबरोबर शेअर करा. यासाठी मित्रांनो तुम्हाला CET सेलच्या या वेबसाईटवरती आल्यानंतर राईट साईडला पाहू शकता 2025-26 साठी पोर्टल इथे अवेलेबल आहे. लिंक इथे क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा युजर इंटरफेस यामध्ये आता आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यासाठी न्यू युजरच्या खाली रजिस्टर नावाचा ऑप्शन दिलेला आहे. या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ज्यांचं ऑलरेडी रजिस्टर आहे ते डायरेक्ट लॉग इनसुद्धा करू शकतात. त्यानंतर आता आपल्याला इथे फर्स्ट नेम आणि मिडल नेम विचारलेलं आहे. 10वी किंवा 12वीच्या मार्कशीटनुसार ज्यांची 12वी झाली नसेल त्यांना 10वीच्या मार्कशीटनुसार इथे नाव टाकायचं आहे. नाव टाकत असताना तुम्हाला इथे फर्स्ट नेम आणि मिडल नेम एवढंच टाकायचं आहे. त्यानंतर लास्ट नेममध्ये तुमचं जे काही सरनेम आहे ते मार्कशीटनुसार टाकायचं आहे. त्यानंतर ईमेल आय डीमध्ये ईमेल आय डी टाकायची आहे, जी तुम्हाला शेवटपर्यंत इथे जे व्यवस्थित आहे ते ईमेल आय डी व्यवस्थित ठेवावी लागेल. त्यानंतर पासवर्ड तयार करायचा आहे. पासवर्डमध्ये 8 ते 16 कॅरेक्टरचा पासवर्ड तयार करू शकता. यामध्ये एक अप्पर केस, लोअर केस, स्पेशल कॅरेक्टर आणि नंबर याचं कॉम्बिनेशन करून तुम्हाला पासवर्ड तयार करायचा आहे. तुमचं नाव आणि त्याच्यामध्ये काही नंबर टाकायचे तुम्हाला आणि स्पेशल अल्फाबेट नंबर. त्यानंतर पासवर्ड कन्फर्म करायचा, डेट ऑफ बर्थ टाकायची आणि रजिस्टर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. रजिस्टर केल्यावरती तुमच्या ईमेलवरती एक लिंक पाठवण्यात येईल व्हेरिफिकेशनची. ईमेल ओपन करायचा आहे. ईमेल ओपन करून तुम्हाला ते लिंक जी आहे ते व्हेरीफाय करून घ्यायची आहे, म्हणजे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे लिंकवरती. लिंकवरती क्लिक केल्यानंतर ईमेल जे आहे ते व्हेरीफाय होऊन जाईल आणि तुम्ही पुन्हा एकदा लॉग इन होऊन जाल तुमच्या अकाउंटमध्ये आणि त्यानंतर तुमची पुढची स्टेप सुरू होईल. तर आता बघा अशा पद्धतीचा ईमेल येणार आहे तुम्हाला. त्यानंतर व्हेरीफाय ईमेल या लिंकवरती क्लिक करायचं आहे. तुम्ही पुन्हा एकदा लॉग इन होऊन जाल. आता पर्सनल डिटेल टाकायचे आहे. यामध्ये तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर फादर्स नेम विचारेल. फादर्स नेममध्ये फक्त फर्स्ट नेम टाकायचं आहे फादरचं. त्यानंतर मदरचं सुद्धा फर्स्ट नेम टाकायचं आहे आणि जेंडर सिलेक्ट करायचं आहे. मदर टंग सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर रिलिजन तुमचं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. कोणतं आहे ते हिंदू, मुस्लिम जे काय असेल ते. त्यानंतर रिजनमध्ये ग्रामीण भागामधून आहात की शहरी ते सिलेक्ट करायचं आहे. ग्रामीण भागामधून असाल तर रुरल, शहरीमधून असाल तर अर्बन. त्यानंतर लेजिस्लेटिव्ह मायनॉरिटी असेल तर ते सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर जे काही मदर टंग आहे ते सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर इन्कम स्लॅब किती आहे तुमचं इन्कम ते निवडायचं आहे तुम्हाला इन्कम स्लॅब आणि मॅरिटल स्टेटस मॅरिड अनमॅरिड ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने व्यवस्थित माहिती टाकायची आहे. त्यानंतर ॲड्रेस डिटेल टाकायची आहे. ॲड्रेसमध्ये तुमचं जे काही परमनंट ॲड्रेस आहे आय डी प्रूफनुसार तो ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. जिल्हा, तालुका, तुमच्या गावाचं शहराचं नाव, पिनकोड आणि मोबाईल नंबर एवढी माहिती टाकल्यानंतर खाली तुम्हाला करस्पॉन्डंट ॲड्रेस विचारेल. तर ते वरचा जो ॲड्रेस आहे परमनंट हाच तुमचा जर करस्पॉन्डंट ॲड्रेस असेल तर खाली तुम्ही सेम ॲज अ परमनंट ॲड्रेस या चेकबॉक्सवरती टिक करू शकता. त्यानंतर ऑटोमॅटिक खाली ॲड्रेस येऊन जाईल. एवढी माहिती तुम्हाला टाकायची आहे. त्यानंतर खाली अदर इन्फॉर्मेशनसुद्धा भरायची आहे. तर आता इथे पहिला ॲड्रेस टाकून घेतलेला आहे आपण. आता अदर डिटेलमध्ये आलेला आहोत. डोमेशियल ऑफ महाराष्ट्र इथे यस करायचं आहे. आपण महाराष्ट्रामधनं मायनॉरिटीमध्ये असाल तर मायनॉरिटी यस करायची आहे आणि कोणत्या रिलिजन आहे तुमचं ते टाकायचं आहे. लेजिस्लेटिव्ह मायनॉरिटीसुद्धा टाकू शकता. त्यानंतर तुम्ही डिसॅबिलिटी असाल तर त्याची माहिती द्यायची आहे आणि त्यानंतर या ठिकाणी मायनॉरिटी झालं आपलं रिलिजन मायनॉरिटी आणि 2 मायनॉरिटीचे प्रकार आहे याच्यामध्ये. त्यानंतर डिसॅबिलिटी आणि डिसॅबिलिटी सिलेक्ट केल्यानंतर 10वी कोणत्या वर्षी उत्तीर्ण झाले 10वीचं वर्ष टाकायचं आहे. त्यानंतर 10वीचं पर्सेंटेज टाकायचे आहे. त्यानंतर 10वीचं बोर्ड कोणतं होतं आणि 10वीचं स्टेट कोणत्या स्टेटमधून उत्तीर्ण झाले एवढी माहिती टाकायची आहे. त्यानंतर 12वीला सध्या अपेअरिंग असाल म्हणजे शिकत असाल म्हणजे 25ची परीक्षा देणार असाल तर यस करायचं आहे आणि जर तुमची 12वी उत्तीर्ण आधीच झाली असेल तर नो ऑप्शनवरती सिलेक्ट करून जी काही 12वीची माहिती आहे जसं की कोणत्या स्टेटमधून उत्तीर्ण झाले, किती मार्क मिळालेले आहे, कोणत्या वर्षी उत्तीर्ण झाले, अशा पद्धतीचे आउट ऑफ मार्क किती होते, टोटल मार्क किती होते, संपूर्ण माहिती तुम्हाला 12वीची इथे द्यावी लागणार आहे. जर अपेअरिंग असाल तर तुम्हाला ही माहिती भरायचं इथे काम नाही. ते ऑटोमॅटिक बाकीचे ऑप्शन डिसेबल होऊन जातील. परंतु आता इथे माझी 12वी झालेली आहे त्याच्यामुळे मी इथे नो केलं. आता जे यावर्षी विद्यार्थी 12वीची परीक्षा देणार असतील तर त्यांना इथे यस ऑप्शनवरती सिलेक्ट करायचं आहे आणि ज्यांची 12वी झाली असेल त्यांनी इथे बाकीची माहिती भरायची आहे आणि त्यानंतर सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करायचं. अशा पद्धतीने मित्रांनो तुमची जी काही प्रोफाईल आहे ते कंप्लीट झालेली आहे. कंप्लीट झाल्यानंतर आता तुम्ही डायरेक्ट कोणत्याही CETचे जे तुम्हाला CET एक्झाम द्यायची असेल त्यासाठी रजिस्ट्रेशन करू शकता. त्यासाठी CET रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे. इथे विविध कोर्सेस दिलेले आहे. MST CET त्यानंतर HMCT असेल, त्यानंतर डिझाईन असेल, त्यानंतर BBA या ठिकाणी BCA, BBA, BMS, BBM
त्यानंतर MBA असेल, अशा पद्धतीचे विविध पाहू शकता. त्यानंतर B.Ed जनरल अँड स्पेशल हायर एज्युकेशन हे सुरू झालेलं आहे. रजिस्टर नाव जिथे ऑप्शन दिसते ते CET फॉर्म सुरू झालेले आहेत. आणि जे विल स्टार्ट सून असं लिहिलं आहे ते इथे सुरू होणार आहे लवकरच. LLB 3 इयर्ससुद्धा सुरू झालेला आहे. ज्या तुम्हाला कोर्सचा फॉर्म भरायचा आहे त्यावरती क्लिक करायचं आणि तुम्ही इथून तुमचा जे काही CETचा फॉर्म असेल ते कंप्लीट करू शकता. हे पार्ट 1 होता मित्रांनो. आता जसे जसे सुरू होतील CETचे फॉर्म कोर्सेसनुसार त्यानुसार आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणार आहे. या संदर्भात काही अडचणी असतील तर कमेंट करून विचारू शकता. धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. जय हिंद, जय महाराष्ट्र.